नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. आपण पाहतात मॅक्स मावळ. राज्य सरकारने हागणदारी मुक्त गाव ही योजना राबवलेली आहे. खरं तर या योजनेच्या अंतर्गत गावागावांमध्ये शौचालयाची सोय करण्यात आलेली आहे किंवा केली जात आहे. परंतु येवलेगाडी या गावामध्ये असलेल्या दर्पण सोसायटीच्या पाठीमागे असलेलं हे जे ठिकाणे किंवा हे शेत आहे, या शेतामध्ये संध्याकाळी 6च्या नंतर अनेक लोक या ठिकाणी शौचालयासाठी येत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी असलेली ही दर्पण सोसायटीमध्ये असलेले नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत. आणि नक्की नागरिकांच्या भावना काय आहेत हे आपण या ठिकाणी आत्ता पाहणार आहोत. तर आता आपण भेटूया दर्पण सोसायटीच्या नागरिकांना. नमस्कार, मी मनीषा शिंदे. मी येवलेवाडी ह्याच्या दर्पण सोसायटीमध्ये राहते. गेले 15 वर्ष झाले. इथे मागच्या साईडचा तुम्ही परिसर जो बघत आहात, तिथे मागच्या साईडला आहे ना, गेले 15 वर्ष झाले कचरापेटी होती. त्या कचरापेटीचा आम्ही खूप त्रास सहन केलेला सर्व सोसायटीने मिळून ती कचरापेटी आम्ही पैसे खर्च करून ती कचरा साफ केलेला आहे. तर होतंय काय, इथले जे कुठली लोक आहेत, मजूर लोक आहेत, की ती ना इथं टॉयलेटला बसतात, संडासला बसतात. त्याचा आम्हाला त्रास होत आहे. कारण तिथं खूप मच्छर येतात, माशा येतात. आमच्या खिडक्या गॅलऱ्या वगैरे सगळ्या उघड्या असतात. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये अन्न पदार्थावर तिथं माशा येतात, मच्छर येतात रात्रीचे. आमची लहान लहान मुलं इथं खेळत असतात, त्यांनाही खूप त्रास होतो. सांगितलं तरी ऐकत. नमस्कार, मी अश्विनी कुंभार. मी गेले इथे 4-5 वर्ष राहत आहे आणि इथलं वातावरण तसं चांगलं आहे. गाव खेड्यात म्हणून आम्ही सगळेजण राहायला येतो. जसं गावात आपल्याला सुंदर स्वच्छ हवा असते, निसर्गाची गरज असते, त्यासाठी सगळेजण आवर्जून अशा ठिकाणी येतात. तर आम्ही इथं राहतो. आमची लहान मुलं, आमची म्हातारी माणसं, वयोवृद्ध जी माणसं आहेत ती तर राहताच आहे. संध्याकाळचं सकाळचं वॉकिंगला येतात. काही काहींना याचा त्रासही होतो. जसं की इथं जे भाडेत्री वगैरे आहेत गावातले काहींचे, त्यांना कदाचित टॉयलेटची सोय नसेल म्हणून ते इथं येतात. पण इथं गेल्या 4-5 वर्ष मी इथं राहायला आल्यापासून पाहते की इथं कचरापेटी होती, म्हणजे जसं काही कचरा डेपोच. त्यामुळं त्याचे मच्छर, माशा हे सतत आमच्या घरात वावरत असायचे. त्यामुळं मुलांना उलटी, जुलाब, इन्फेक्शन होणं असं काही मुलांना होतं. ते आम्हाला सगळ्यांना व्हायचं. पण त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला. सगळ्यांनी मिळून ती साफस्वच्छता करून घेतली. त्याच्यावर पैसे स्वतःचे खर्च केले. दर्पण सोसायटीच्या वतीने ते खर्च करून त्याच्यातली सगळी स्वच्छता करून घेतली. आम्ही तिथं कुणीही कचरा टाकत नाही. आम्ही ग्रामपंचायतीवाल्याकडे तक्रार केली. त्यानंतर आमच्याकडे गाडी यायला लागली. त्या गाडीवर आम्ही रोज कचरा टाकतो. तर त्यामुळं आमच्या इथली जी घाण आहे ती सगळी घाण बंद झाली. आणि आम्ही सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की इथं कुणीही कचरा टाकायचा नाहीये. तर कोणीही कचरा इथं टाकत नाहीये. तर म्हणजे आजूबाजूची माणसं आहेत, कोण येतात ते माहित नाही, परंतु घरात पुरुष असतात, काही लेडीज असतात, त्यांच्याही पुरुष लेडीज असतात जे इथे टॉयलेटला येतात आणि त्याच्यामुळे ती सगळी घाण येते. आता वाऱ्याच्या निमित्ताने ती सगळी घाण, त्याचा वास तो सगळा घरात येतो. आमचे मुलं बाळं, काही म्हातारी माणसं ज्यांना की हाताने जेवण वगैरे घेता येत नाही, पाण्याची भांडी कधी कधी उघडी राहतात, त्याच्यावर मच्छर येऊन बसतात, माशा येऊन बसतात आणि तेच अन्नपदार्थावर बसतात. त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. ते काही सांगण्याची गरज नाहीये, तरी पण साधारणतः जुलाब, उलटी यांसारखे आजार होतात. ह्यासारख्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. ठीक आहे, तुमची सोय नाही तर ग्रामस्थांच्या वतीने मी एवढं सांगते आणि येवले दर्पण सोसायटीच्या वतीने सांगते की जे काही ग्रामस्थ आहेत, ज्यांचे कोणी माणसं आहेत ती ज्यांच्यामुळे इथं टॉयलेटला वगैरे त्यांना त्रास होतो, ते इथं बसतात, त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो, तर त्यांची ती सोय करून द्यावी. गावोगावी शहरामध्ये हागणदारी मुक्त अशी जी योजना आहे सरकारने केलेली, तशीच योजना ह्यांनाही लागू द्यावी. टॉयलेट, बाथरूम जे काही त्यांची सुविधा करून द्यावी, जेणेकरून की त्यांचा आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांना स्वतःलाही अशी स्पेसिफिक स्पेस मिळेल. आणि उजव्या साईडला पाहिलं तर जी जडीबुटीवाली आहेत त्यांची टॉयलेटची वगैरे, म्हणजे मी स्वतः पाहिली नाही पण आमच्या आजूबाजूचे बायका आहेत ज्या ते पाहतात, त्यामुळे तो वासही घरात येतो. म्हणजे दारं खिडक्या उघडणं सुद्धा आम्हाला कठीण झालंय. त्यामुळे जर दारं खिडक्या उघडली नाही तर निसर्गाची स्वच्छ हवा येणार कुठून, आणि घरात दिवसभर कोंडत वातावरणामुळे, त्या दमट हवेमुळं आम्हालाही श्वसनासारखा त्रास होतो. तर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे, ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, की इथली जी काही घाण वगैरे आहे ती तर आम्ही स्वच्छ करून घेतलेली आहे, तर तुम्ही त्यांच्या टॉयलेटचा प्रॉब्लेम असेल तर तो त्यांना विचारून सोडून टाका आणि आम्हालाही या घाणीपासून मुक्त करा. आणि जसं सगळीकडं गावं म्हणा, ग्रामीण भाग हागणमुक्तदारी योजना जी लावून सगळ्यांना संडास बाथरूमाची सोय करून दिली, तसं त्यांनाही सोय करून द्या, म्हणजे त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि आमच्या मुलांनाही तर मच्छर वगैरे चावतात आणि त्या माशा वगैरे असतात, त्याच्यामुळे त्यांनाही त्रास होणार नाही. आणि मे बी घर, सोसायटी आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना स्वच्छतेचा
एक लाभही होईल आणि आमचे सगळ्यांचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल. माझं नाव सावित्री योगेश देसाई, मी राहणार येवलेवाडी. दर्पण सोसायटीमध्ये मी आता राहते. दर्पण सोसायटीच्या उजव्या व मागच्या बाजूला इतकी घाण पसरली आहे ना. मागच्या बाजूला पूर्वी 1 महिन्यापूर्वी खूप कचरकुंडी होती. आम्ही ती कचरकुंडी, आम्हाला त्याचा त्रास होत होता, ते पैसे देऊन आम्ही ते सगळे साफ करून घेतले. आता आमच्या सोसायटीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत होते म्हणून आम्ही सगळी साफसफाई केली. तसेच सोसायटीच्या उजव्या बाजूला जे जडीबुटीवाले आहेत त्यांनी सुद्धा आहे ना तिथे अर्धवट बिल्डरचं काम सोडलेलं आहे ना. असं गॅलरीत उभं पण राहतात ना, इतके ते खाली जेंट्स पण तिथं, लेडीज पण तिथंच, सगळे तिथंच टॉयलेटला बसतात. म्हणजे हा दोन्ही बाजू हवेशीर जो पट्टा आहे ते आम्हाला खिडक्या खोलू वाटत नाही. गॅलरीमध्ये बसण्याची आमची सोय बंद झालेली ह्यांच्या ह्या घाणीमुळे. घरात माशा, मच्छर, परत ते त्याच्यामुळं घरामध्ये वास, उग्र वास येतोय. ह्या घाणीचा एक बाजूने किती तरी आम्हाला त्याचं आता सहन कराव्या लागतात ह्या गोष्टी. तर ह्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे प्रशासनाने. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टींचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला थोडी सोय करून द्यावी ह्या गोष्टींची. माझं नाव तेजस्विनी महेश दोडके आहे आणि आम्ही जेव्हा पण संध्याकाळचं इकडे खेळायला येतो किंवा इकडे वॉकिंगला येतो तेव्हा इथं म्हणजे खूप घाण वास येतो. इथे खाली बायका पण बसतात, छोटे छोटे मुलं पण बसतात तिकडं संडास करायला. त्यामुळं खूप त्रास होतो. मच्छर, माशा चावतात आम्हाला आणि जेव्हा पण आम्ही जेवायला बसतो ना तेव्हा पण ते ताटावर येऊन बसतात आणि चावतात पण खूप. म्हणजे आणि कधी कधी मच्छर एवढे वाढतात आणि चावतात खूप. लाल 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 डाग होतात. आता साफसफाई करून घेतल्यापासून इथं लोक बसतात संडासला. आम्ही घरी त्यांच्या जाऊन सांगितलं, समजून सांगितलं तरी ते ऐकत नाहीये. आता खूप रात्रीचे लोक असतात, माणसं सगळे बघत असतात तरी त्या बायकांना काही लाजा वाटत नाही. पार इथं दाळीच्या जवळ येऊन बसतात. ते कसं वाटतं नाही का, घाण खूप वाटतं. किती मच्छर माशा येतात, सगळं पोरांना त्रास व्हायला लागल्यात. त्यामुळे आता काय उपाय करायचा ते करावा ही विनंती आहे आमची.